पुणे शहराजवळ फुरसुंगी आणि देवाची उरळी या दोन गावांमध्ये मिळून नव्यानं निर्माण झालेल्या फुरसुंगी नगर परिषदेमधून आम्हाला वगळून आम्हाला पुन्हा पुणे मनपामध्ये घ्या अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे। खरं तर ज्या पद्धतीनं नगर परिषद तयार झाली आणि पुन्हा आता आपण पुणे मनपामध्ये येण्यासाठी इच्छुक आहात, काय मागणी आहे? 2017ला फुरसुंगी उरुळी देवाची सह 11 गावांचा समावेश या पुणे महानगरपालिकेमध्ये करण्यात आला। ज्यावेळेस समावेश झाला त्यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीने नागरिकांचं सहकार्य पुणे महानगरपालिकेला होतं आणि फक्त महापालिकेमध्ये रोष विरुद्ध जो वाढला गावांमध्ये तो फक्त रोष या संदर्भात होता। तिथला टॅक्स जे कर संचलन आहे, कर रचना आहे, त्याबाबत लोकांमध्ये असंतोष होता आणि बाकीची कामं थोडीशी दैनंदिन याच्यामधली कामं जी होती ती सगळी कामं व्यवस्थित व्हावीत ह्या उद्देश सगळ्या नागरिकांचा होता। परंतु काही राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी किंवा राजकीय कारणावरून या दोन गावांची नगर परिषद करण्यात आली। आमचं म्हणणं असं आहे की पुणे शहराला वाढत्या नागरीकरणामुळे आणि वाढत्या नागरिकांच्या समस्यांमुळे एक नवीन महानगरपालिकेची गरज आहे। तर मग त्या महानगरपालिका होत असताना मग या दोन गावांची नगर परिषद करून आम्हाला विस्थापित करण्यापेक्षा पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करा आणि ज्यावेळेस नवीन महानगरपालिका होईल त्यावेळेस आम्ही त्या नवीन महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊ अशी एक साधी आणि रास्त मागणी आमची माननीय अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही मागच्या आठवड्यात एका शिष्टमंडळाच्या द्वारे मांडली आणि आम्ही अजितदादांचे खूप खूप आभारी आहोत। पालकमंत्री म्हणून त्यांनी यावरती एक निर्णय घेण्याचा सुतोवाच केलेला आहे आणि आम्ही अजितदादांचं या निर्णयाचं स्वागत करत आहोत। काय सांगाल? खरं तर नगर परिषद तुमची सध्या आहे, नगर परिषदेच्या माध्यमातून फुरसुंगी आणि देवाच्या उरळीच्या ग्रामस्थांना सुविधा भेटतात का? सर, असा जर पाहायला गेलं तर खरोखर हसण्यासारखा विषय आहे। आम्हाला त्या ठिकाणी नगर परिषद होत असताना सांगण्यात आलं होतं की तुमची जी नगर परिषद होणार आहे ती अ वर्गाची होणार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी 300 ते 400 कोटी रुपये राज्य सरकारकडनं मिळणार आहे। परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं तर नगर परिषद होताना ही ब वर्गाची झाली। आम्हाला त्या ठिकाणी 400 कोटी रुपये मिळणार होते तर 5 कोटी रुपये मिळाले। त्या 5 कोटीमध्ये फुरसुंगी गाव आणि उरुळी देवाची हा परिसर एवढा मोठा आहे की त्यातले खड्डेही बुजवले जाणार नाही अशी काहीशी परिस्थिती आमची त्या ठिकाणी झालेली आहे। तर आमचा काही जो बिल्डर लोक आहेत किंवा जे जमिनीचे भाव आहे जे आता जर आम्ही सहज परवाला पाहिलं तर फुरसुंगी गावामध्ये आमची 1800 एकर जमीन शिल्लक आहे। तर 1800 एकरच्या जमिनीचं एक उदाहरण म्हणून सांगतो की एक 15 लाख रुपयांनी एक 6 महिन्यापूर्वी त्या जमिनीचा व्यवहार चालला होता। असा असताना आता एक 15 दिवसापूर्वी त्या जमिनीचा व्यवहार झाला तो 10 लाख रुपयांनी झाला। म्हणजे 15 लाखाचा जो बाजारभाव होता 6 महिन्यापूर्वी तो बाजारभाव वाढला पाहिजे। हे फक्त नगर परिषद बिल्डर लोकांना माहिती आहे की गाव जर त्या ठिकाणी नगर परिषद होतीये तर TDR FSI हा त्या पटीने मिळत नाही। बरेचसे बिल्डर आता या ठिकाणी फुरसुंगी गावात जे जेवीचं काही ॲग्रीमेंट केलंय त्या बिल्डर लोकांनी सांगितलं आम्हाला या ठिकाणी स्कीम करायचं नाही, आम्हाला जर TDR FSI मिळणारच नसेल, कुठलंही होणार नसेल तर आम्हाला त्या ठिकाणी कामं करायची नाही असं स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेले। मी एक शेतकरी आहे, माझ्या वडिलांनी किंवा आजोबांनी आमच्या शेती राखली आहे, परंतु आता त्या जमिनीचं कवडीमोल भाव होत आहेत। तर माझी त्या ठिकाणी राज्य सरकारला, राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, त्या ठिकाणी आमचे आमदार साहेब विजय बापू शिवतारे असतील, या सर्वांना मागणी की आमचं गाव पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करावं आणि जे खरोखर महानगरपालिकेचे दिवस त्या ठिकाणी चांगले होते, डेव्हलपमेंट आमची कुठंतरी सुरू झाली होती। असं असताना त्या ठिकाणी आमचं गाव नगर परिषद केलेली आहे, आमच्यावरती लादलेली आहे, केलेली म्हणण्यापेक्षा लादलेली आहे, ते आम्हाला कुठल्याही प्रकारचं मंजूर नाही। गावामध्ये सुविधा भेटतात का? पाणी, लाईट नगर परिषदेच्या माध्यमातून? आत्ता नगर परिषद झाल्यापासून आत्ता सुविधा तर काहीच नाही आहेत। CEO साहेब आल्यापासून फक्त तिथं जाणे येणे हाच प्रकार होतोय। अजिबात आत्तापर्यंत एक सुद्धा काम झालेलं नाही आहे। अगदी याच्या पलीकडे जावं तर आम्ही आमच्या घराशेजारील 15 एकर क्षेत्र 2 बिल्डर आमचे इथं बसले होते, परंतु नगर परिषद आणि महानगरपालिका या दोन्हींच्या वादामुळे पहिल्या महानगरपालिकेला असताना TDR आम्हाला जो जास्त TDR मिळत होता तो TDR असताना फक्त आमचं सँक्शनिंगसाठी राहिलं होतं। पण अचानकपणे हा निर्णय घेण्यात आला की तुमचं गाव नगर परिषदेकडं आम्ही हे केलेलं आहे, वळवण्यात आलेलं आहे। तर नगर परिषदेत गाव वळवल्यानंतर आम्हाला जे 2 आमचे बिल्डर बसले ते 15 एकरमध्ये त्या दोन्ही बिल्डरांकडून असं सांगण्यात आलं
की तुमच्या आपल्या TDR न मिळाल्यामुळं तुमच्या फाईल सँक्शन होणार नाहीत. आणि जवळजवळ 95% दोन्ही बिल्डरांनी आम्हाला असं सांगितलं की तुमचं जवळजवळ कॅन्सलेशनचा विषय चालू आहे आमच्याकडे. म्हणजे हा पाहिलं की खूप आमच्याकडे गावकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, त्याबरोबर सामान्य नागरिकांच्या सुद्धा समस्या आहेत. खरं तर पुणे मनपामध्ये हे जे गाव आहे आता सध्या नगर परिषदेमध्ये आहे, उरळी देवाची आणि फुरसुंगी हे दोन्ही गावं पुणे मनपामध्ये घ्या अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, फुरसुंगी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.